नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज। पीजी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत। पाहूया बातमी सविस्तरपणे। फुलंब्री तालुक्यातील गिरजा नदीत वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा तब्बल 48 तासांच्या शोधकार्यानंतर मृतदेह सापडलाय। सोमवार रोजी पोळ्याच्या दिवशी शेवताबुद्रुक गावातील 45 वर्षीय शेतकरी रावसाहेब बेडके हे वाहून गेल्याची घटना घडली होती। ही घटना घडताच तालुक्यातील सर्वच तहसील, पोलीस आदी प्रशासन अलर्ट मोडवर आले होते। त्यानंतर अग्निशमन दलाच्या बचाव कार्य करणाऱ्या पथकाने सोमवारी सायंकाळी आणि मंगळवारी पूर्ण दिवस शोध मोहीम केली, मात्र त्यांना अपयश आले होते। त्यानंतर बुधवारी रोजी सकाळी एसडीआरएफचे जवळपास 35 ते 40 जणांचे पथक पाचारण करण्यात आलं। या पथकाने संपूर्ण दिवस शोधकार्य केले। त्यानंतर दुपारी 4 वाजेच्या सुमारास या शेतकऱ्याचा मृतदेह हा जळगाव शिवारात सिमेंट बंधाऱ्याच्या जवळ सापडला। या शेतकऱ्याचा मृतदेह सापडल्यानंतर मृतदेहावर सविच्छेदन करण्यात आलं असून शेवता गावात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत। या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे। पीजी मराठी न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक प्रवीण एखंडे, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर। ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।